आपण मराठी मीडियमच्या असल्यावर नेहमीच न्यूनगंड असतो आपल्यामध्ये की मी खरंच इंग्रजी बोलू शकतो का, किंवा इंग्रजी बोलण्यासाठी मला वातावरण लागतं का, किंवा इंग्रजी बोलण्यासाठी किती वाक्य पाठ करावी लागतात. त्यामुळं गुरु हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आज जरी आपण यूट्यूब आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जगत असलो तरी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला गुरु हवा आहे. कारण का गुरुशिवाय तुम्हाला योग्य मार्गदर्शन कोणी नाही करू शकत. आता पण हजारो मुलं, लाखो मुलं पुण्यासारख्या ठिकाणी येत आहेत MPSC UPSC करण्यासाठी. 99% मुलं फेल आहेत. इंग्रजी जर तुम्हाला विषय म्हणून शिकायचं असेल तर ते स्पोकन इंग्लिश, पण जर इंग्रजी तुम्हाला भाषा म्हणून शिकायची तर ते इंग्लिश कम्युनिकेशन. साधी सोपी पद्धत काय इंग्लिश कम्युनिकेशनची? इंग्लिशपेक्षा इंग्लिशची भीती एवढी मोठी आहे ना, आणि सगळ्याला एक्सपर्ट व्हायचं. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदाले तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्याकडे संतोष ढगे सर आलेले आहेत, ज्यांनी 25,000पेक्षा जास्त स्टुडंटला आणि प्रोफेशनल्सला इंग्लिश कम्युनिकेशन, नॉट अ स्पोकन इंग्लिश, इट्स अ इंग्लिश कम्युनिकेशन, ते काय आहे ते एक्सप्लेन करतीलच. ते शिकवलेलं आहे, सॉफ्ट स्किल शिकवलेलं आहेत. कितीतरी लोकांना जॉब मिळवण्यासाठी, जॉब टिकवण्यासाठी, उच्च पोस्टवरती जाण्यासाठी मदत केलेली आहे. कॉर्पोरेटमध्ये सुझलॉनसारखी कंपनी असेल, बायरसारखी कंपनी असेल, झेप्पे इंडिया असेल, अशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी कॉर्पोरेटची लोक आहेत त्यांना ट्रेन केलेलं आहे इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये. आणि त्याचबरोबर जे काही सॉफ्ट स्किल रिक्वायर्ड असतात ऑफिसेसमध्ये त्यासाठी हजारो लोकांना मार्गदर्शन करणारे ढगे सर, संतोष ढगे सर, हे स्वतः इंग्लिशमध्ये 12वीला 36 मार्क मिळवलेले आहेत. त्यांचा स्पेशल विषय मराठी होता आणि त्यांनी त्यातून स्वतःला डेव्हलप तर केलंच आणि आज हजारो लोकांना ते मार्गदर्शन करतायत. सो अशा अवलिया माणसाला आपण आजच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलणार आहोत. सर संतोष सर, तुमचं या इंटरव्ह्यूमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सर. तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी मूळचा अंबेजोगाईचा, बीड जिल्ह्यातला. 2004ला पुण्यात आलो मी. आणि तुम्हाला आठवत असेल सर, आपल्या वेळेस 2004 ते 2007 या काळात इंग्रजी हा विषय म्हणून होता, पण भाषा नव्हती. पण कुठेतरी 2005 नंतर ते ट्रान्झिशन सुरू झालं आणि इंग्रजी विषयाची ती भाषा झाली. आणि मग 2005 नंतर मी इंग्लिश खऱ्या अर्थाने शिकायला सुरुवात केली. सो दॅट वॉज टर्निंग लीफ ऑफ मोमेंट. तुमचं शिक्षण, तुमच्या आईवडील? माझं शिक्षण अंबेजोगाईमध्ये झालं. मी मराठी मीडियममध्ये शिकलो. माझं BA मराठी आहे. 1ली ते 5वी मी नेताजी सुभाषचंद्र बोसच्या शाळेत शिकलो. 5वी ते 10वी मी योगेश्वरीला होतो. 10वी, 11वी, 12वी अंबेजोगाईतच झालं माझं. आणि त्याच्यानंतर या काळात तुमचं इंग्लिश कसं होतं, तिचं कसं? सर, माय इंग्लिश वॉज व्हेरी ॲव्हरेज. म्हणजे मला सांगायला आवडेल की जर कुठल्या विषयात आपल्या वेळेस बढती पास हा प्रकार होता सर, तर मला वाटतं 7वीपर्यंत मी कदाचित बढती पास होतो. बिकॉज म्हणजे इंग्लिश प्रमोटेड स्टुडंट, प्रमोटेड स्टुडंट, बिकॉज अदर्स शुडंट गेट ट्रबल. तर दॅट वॉज द मेन रिझन. अँड आय थिंक मग ते कुठेतरी द मोमेंट ऑफ एनलायटनमेंट ज्याला म्हणतो की कुठेतरी जाणीव होणे, तर तो 12वी नंतर माझ्या आयुष्यामध्ये होता. ज्यावेळी मला इंग्लिशमध्ये, मी यासाठी नक्कीच नाही सांगत आहे की मी काहीतरी ग्रेट अचीव्ह केलं, खूप जणांनी आयुष्यामध्ये खूप काही अचीव्ह केलंय, पण मला वाटतं कुठेतरी ते इंग्लिशमध्ये 36 मार्क पडणं वॉज अ टर्निंग लीफ ओव्हर मोमेंट फॉर मी. आणि ती आयुष्याची सुरुवात होती. आणि त्यावेळी ठरवलं की मला काहीतरी करायचं, कारण का माझे काही मित्र डॉक्टर झाले होते, काही मित्र इंजिनियर होते. सो व्हॉट अबाउट माय आयडेंटिटी? अँड आय थिंक दॅट वॉज अ बिगिनिंग रादर. मग 12वी नंतर कुठेतरी मी मनावर घेतलं की नाही, मला काहीतरी करायचं. अँड आय थिंक दॅट वॉज अ बिगिनिंग. आणि इंग्लिश, आपण मराठी मीडियमच्या असल्यावर नेहमीच न्यूनगंड असतो आपल्यामध्ये की मी खरंच इंग्रजी बोलू शकतो का, किंवा इंग्रजी बोलण्यासाठी मला वातावरण लागतं का, किंवा इंग्रजी बोलण्यासाठी किती वाक्य पाठ करावी लागतात. तर ह्या ज्या सगळ्या जुन्या संकल्पना आहेत त्या भाषेमध्ये कधीच नसतात. हे मला रेड्डी सरांपासून, भंडारी सरांपासून प्रत्येक माझ्या गुरूंनी सांगितलं. आणि आय ॲम हिअर बिकॉज ऑफ देअर गायडन्स. आयुष्यामध्ये मेहनत प्रत्येक जणच करतो, पण त्या मेहनतीला जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन असेल तर खऱ्या अर्थाने ती मेहनत सफल होऊ शकते. आणि आय थिंक आय एम वन ऑफ दम. गुरु किंवा मेंटर पाहिजे प्रत्येक ठिकाणी गुरु किंवा मेंटर. सर, तुम्ही आज हजारो मुलांना हे केलंय. सर, तुम्ही तुमच्या आयुष्याचे 22-25 वर्ष याच्यामध्ये घालवलेत, म्हणजे एक प्रोसेस तयार केली ना सर. आणि ज्यावेळी तुमच्याकडे कधी कोणीतरी येईल तरी तो प्रोसेसमधनं जात आहे. मग त्याने जी कॉस्ट इन्व्हेस्ट केली ती कॉस्ट तुमच्या 2 तासाची नाही आहे, ती 22 वर्षाची आहे. मला 16 वर्ष कोचिंगचा अनुभव आहे. त्यामुळे जर मी 10 तास कोणाला शिकवत असेल तर इट इज ॲब्सोल्युटली क्रक्स ऑफ माय 16 इयर्स. त्यामुळं गुरु हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आज जरी आपण यूट्यूब
आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जगत असलो तरी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला गुरु हवा आहे. कारण का गुरुशिवाय तुम्हाला योग्य मार्गदर्शन कोणी नाही करू शकत. गुरु असणं आणि गुरु अनुभवणं हे खूप मोठं, मी म्हणतो 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मी खूप नशिबाने की मला गुरु आहेत पण आणि मी ते अनुभवलेत पण. फंटॅस्टिक. तुम्ही 12वी नंतर म्हटलात की माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट होता, यू हॅव डिसाइडेड समथिंग. पण पुढे तुम्ही ग्रॅज्युएशन मराठीतून केलंय असं? या मला आठवते की मला 12वी इंग्लिशमध्ये 36 मार्क पडले होते. त्याच्यानंतर मी BA ला ॲडमिशन घेण्याआधी माझ्या मामाने मला प्रोफेसर भंडारीकडे नेलं होतं अंबेजोगाईला. तर मी BA घेतलं होतं. मग मला भंडारी सरांनी ऑप्शनल इंग्लिश घ्यायला सांगितलं. अँड आय थिंक मग ते ऑप्शनल इंग्लिशमध्ये मी काम करत करत शिकायचो. 12वी नंतर मी सगळी कामं केली. मला वाटतं पहिला जॉब माझा मी ऑप्टिकलच्या शॉपमध्ये कामाला होतो. त्याच्यानंतर मी काही दिवस लोकमतच्या ऑफिसला ऑफिस बॉय म्हणून कामाला होतो अंबेजोगाईलाच. ऑफिस बॉय म्हणून काम. किती पगार होता? ऑफिस बॉय म्हणून असताना मला त्यावेळी 600 होता आणि ऑप्टिकलमध्ये असताना काहीतरी 800 होता. तर मी काम करत करत शिकवायचो. मग त्यावेळी मला भंडारी सरांनी त्यांच्या घरी इंग्लिश शिकवलं आणि मग तिथं कुठेतरी इंग्लिशची आवड निर्माण झाली. आणि मला अजूनही सांगायला आवडेल की मी ज्या पद्धतीने इंग्लिश लिहायचो इट वॉज हॉरिबल. पण मग सरांनी शिकवलं आणि कुठेतरी BA फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये इंग्लिशबद्दल आवड निर्माण झाली. आणि मग मी सेकंड इयरला असताना मला प्रोफेसर रेड्डी भेटले, ज्यांचा लातूरला क्लास आहे खूप मोठा इंग्लिशचा. मग ते मला भेटल्यानंतर त्या सरांनी मला गाईड केलं आणि मी त्यांच्या बरोबर 2002 नंतर होतो. अँड आय थिंक दॅट वॉज अ बेस्ट मोमेंट. आणि अजूनही आठवते मी पहिलं बुक वाचलं होतं मराठीमधलं, एक होता कारवर, रिटन बाय विना गवाणकर. आय थिंक त्या पुस्तकाने माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल केला. तर मला तर सगळ्याच तुमच्या पॉडकास्टच्या व्ह्युअर्सला सांगायला आवडेल की दिस इज अमेझिंग बुक. प्रत्येकाने आयुष्यात एकदा ते पुस्तक वाचावं. विना गवाणकरचं एक होता कारवर, खूप सुंदर. एक होता कारवर, हो, खूप सुंदर बुक आहे. एका माणसाचा संघर्ष आहे. पुस्तकाबद्दल सांगण्यापेक्षा तुम्ही जर वाचलं तर खऱ्या अर्थाने यू विल एन्जॉय द प्रोसेस. बरं, मग तिकडे शिकलात तुम्ही, आता हे तुमचं सगळं अंबाजोगाईला झालंय असं म्हणताय. त्याच्यानंतर पुणे कसं काय हा प्रवास? मग 2003-04 मला कळलं की आता आपण MPSC केलं पाहिजे, UPSC केलं पाहिजे. आपल्याकडे सर क्रेज होती स्पर्धा परीक्षेची. आता पण आहे. हो, आता पण हजारो मुलं, लाखो मुलं पुण्यासारख्या ठिकाणी येत आहेत MPSC UPSC करण्यासाठी आणि 99% मुलं फेल आहेत. आणि सर मग तसंच मी पुण्यामध्ये आलो. पण ज्यावेळी मी इथं आल्यानंतर त्यावेळी मला कळलं की आपला अभ्यास खूपच कमी आहे स्पर्धेच्या मानाने. त्यामुळे माझे लिमिटेशन्स होते ना, आय एग्री विथ दॅट. त्यामुळे मग मी सगळा जोर इंग्लिशकडे लावला. अँड दॅट अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं होतं माझ्या मते. येस सर, जर त्यावेळी ते नसतं कळलं तर आज काहीच नसतं झालं. नाहीतर मग ते MPSCचा UPSCचा अभ्यासच करत बसतात आणि फायनली हातात काहीच लागत नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला जर प्रॅक्टिकॅलिटीज कळल्या की मी काय कधी करणं गरजेचं आहे तर मला वाटतंय मग तुम्ही यशस्वी लवकर होता. की म्हणजे एखादी गोष्ट सगळे करते म्हणून सगळे करते म्हणून मला नाही करायची, त्याच्यात मी वेगळं काय करू शकतो. सो आय थिंक मग 2004ला पुण्यात आल्यानंतर माय फर्स्ट कोच वॉज पॉल इमॅन्युअल, then Nirja Bajaj, then Dr. Khalid. I have learned from all the best speakers, I would say, in India. मग त्या सगळ्यांच्या कोचिंगमध्ये इट हॅज रिअली हेल्प. आणि आय एम ऑनर्ड शेअरिंग. मी पुणे विद्यापीठात जॉब केला सर. 2009 ते 10 आय वर्क विथ पुणे युनिव्हर्सिटी ॲट इंटरनॅशनल सेंटर्स. म्हणजे की जिथं माझं वाकडं हेल्प टॉकडचं इंग्लिश होतं 2004 ते 6. त्याच पुणे विद्यापीठात आय यूज टू कोच पीपल फॉर इंग्लिश कम्युनिकेशन. सो आय थिंक दॅट वॉज समवॉट लाईक की आपण म्हणतो की एनलायटनमेंट, की मला करायचंच आहे. I think that was something, and yes, again Guru played very important role in it. आता जे तुम्ही तुमचं इन्स्टिट्यूट चालवता ते कधी सुरू केलं? मी 2012ला नोबेल सुरू केलं. आणि मला सांगायला लाईक आय एम ऑनर्ड शेअरिंग हिअर की 2012ला माझा कॉर्पोरेटचे प्रोजेक्टही असायचे. तर मी कॉर्पोरेटचे प्रोजेक्ट करून नोबेल सुरू केलं. आणि नोबेल सुरू करताना मी सायमल्टेनियसली केलं. पण मला नव्हतं वाटलं की नोबेल एवढं मोठं होईल. तर 2012ला पहिल्या बॅचमध्ये मला वाटते 8 स्टुडंट होते. आणि आत्ता दरवर्षीचा माझा काउंट ऑलमोस्ट 2200 ते 2500. पण त्याच्यातही मला महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल की मला इंग्लिशमध्ये 36 मार्क असताना स्पोकन इंग्लिश आणि इंग्लिश स्पीकिंग हा जो ट्रेंड आहे, आय वुड नॉट से दॅट ट्रेंड इज रॉंग, बट दॅट ट्रेंड इज नॉट थॉटफुल. ओके, काय डिफरन्स आहे बरं स्पोकन इंग्लिश म्हणजे लोक म्हणतायत आणि तुम्ही म्हणता इंग्लिश कम्युनिकेशन? एका वाक्यात सांगतो, इंग्रजी जर तुम्हाला विषय म्हणून शिकायचा असेल तर ते स्पोकन इंग्लिश आहे. पण जर इंग्रजी तुम्हाला भाषा म्हणून शिकायची तर ते इंग्लिश कम्युनिकेशन. इंग्रजी हा संवाद आहे. आणि इंग्लिश कम्युनिकेशन आतापर्यंत आपल्याला काय सांगण्यात आलंय की इंग्लिश बोलण्यासाठी ग्रॅमर आले पाहिजेत, तुम्हाला नियम पाहिजेत. नो, इट इज नॉट दॅट. English is not about grammar, it is about time, it is about pronunciation, it's about social expression. Sir, simple example आहे. मी तुम्हाला म्हणेल हाऊ आर यू सर, आणि तुम्ही मला म्हणलात ओके. मी नंतरचं वाक्य बोलणार आहे का तुम्हाला? नाही. तर मी तुम्हाला म्हणलं हाऊ आर यू, तुम्हाला आय एम ग्रेट संतोष, हाऊ आर यू, सर आय एम वंडरफुल, हाऊज लाईफ. तर हे सोशल एक्सप्रेशन्स कळणं गरजेचं आहे. मला तुम्हाला किती नियम माहिती त्याच्याशी माझ्या बोलण्याचा काय संबंध आहे? बरोबर. मी म्हणेल सर हाऊज लाईफ, तुम्हाला म्हणाल सर लाईफ इज ग्रेट, दॅट्स इट.
किंवा मी तुम्हाला म्हणेल हाऊ डू यू डू, मग तुम्ही म्हणाल हाऊ आर यू, ते चुकीचं आहे. हाऊ डू यू डू इज हाऊ डू यू डू. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीचे सोशल एक्सप्रेशन्स. आणि आतापर्यंत इंग्रजी आपण व्याकरणात शिकतो. नो, इंग्लिश इज नॉट अबाउट ग्रॅमर, इट इज अबाउट टाइम. मी तुम्हाला विचारेल मे आय नो अबाउट यू टुमॉरो, तुम्ही म्हणाल सर टुमॉरो आय विल कम अँड आय विल मीट यू. इट इज सिम्पल फ्युचर. पण सिम्पल फ्युचर महत्वाचं आहे का टुमॉरो महत्वाचं आहे? टुमॉरो. आपण काय शिकलोय? सिम्पल फ्युचर. बोलता येतं का? नाही. म्हणजे मला किती इंग्लिश माहिती आणि मला किती बोलता येतं, ह्या दोन गोष्टी वेगळ्या. बरोबर. त्यामुळे आपण मराठी शिकतो तेव्हा कुठे ग्रामर शिकतो? डायरेक्टच शिकतो. आई वडिलांना पण ग्रामर माहित नाहीये कुठलं. एक लेट्स अंडरस्टँड, एका अमेरिकन माणसाला तुम्हाला जर मराठी शिकवायचं तर तुम्ही त्याला मराठीचे सगळे नियम नाही शिकवू शकत ना. हो. ज्या नियमात मराठी आहे, जर तुम्ही जसा इंग्लिशचा विचार करता तसा मराठीचा केल्यावर तर होऊच शकत नाही. तुम्हाला भाषा बोलता येणं गरजेचं आहे. आणि सी, आय नो 100% बट आय कॅन एक्सप्रेस ओनली 1%. इट मीन्स आय नो ओनली 1%. एक्झॅक्टली. आणि आज सगळे लाईक सॉक्रेटिस खूप छान म्हणतो, पीपल डोंट नो दॅट दे डोंट नो. लोकांना माहित नसतं की त्यांना ते माहित नसतं. तर त्यामुळे इंग्लिश जर तुम्ही शिकत असाल तर टाइम. आणि आय एम ऑनर्ड शेअरिंग सर, मला सगळ्या बॅचमध्ये वेटिंग असतं. सी, द रिझन आय हॅव कम टू युअर पॉडकास्ट इज 2 थिंग्स की लोकांना कळलं पाहिजे इट्स इंग्लिश कम्युनिकेशन अँड दॅट इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, हे सगळं प्रवास आता बीडचा जी मानसिकता आहे किंवा बीडच्या लोकांची मानसिकता की नोकरी असली पाहिजे आणि तुम्ही पण इकडे काहीतरी UPSC MPSC करून नोकरी मिळवण्यासाठी आलो होतात. आणि मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती की तुम्ही हे क्लासेस वगैरे करताय किंवा अजून काय करताय? ॲक्च्युली थोडं पर्सनल पण मला सांगायला आवडेल. मी लहान असताना माझे वडील गेले. मी 7चा होतो, लहान भाऊ 4चा होता. तर आम्ही 2 भावांनी सगळी कामं करत करत आम्ही शिकलोय. ओके. म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही, काहीच सर, शून्य होती. मी अजूनही आठवते 2004-5ला मी डांगे चौक ते सांगवी सायकलवर जायचो. पुण्यातली गोष्ट 2004-5. तर मी पोरांना घरी जाऊन शिकवायचो. तर मला 200 रुपये 300 रुपये महिना भेटायचं. तर त्यामुळं घरात मीच मेन होतो. त्यामुळं वडील नसल्यामुळं मीच आय वॉज द फर्स्ट पर्सन. आणि मग 2004ला ज्यावेळी पुण्यात आलो त्यावेळी ठरलं होतं करायचं. आणि मग जसंही मला इंग्लिश बोलता यायला लागला, आय बिकेम कॉन्फिडंट, आय स्टार्टेड कोचिंग अँड आय रिअली दॅट हेल्प मी. मग त्याच्यानंतर मी माझ्या भावाला इथे आणलं. मग त्याला MPSC करायला लावलं. ही हॅड अ पोटेन्शियल. ओके. आणि आय एम ऑनर्ड शेअरिंग. माझा लहान भाऊ आता AP आहे विथ मुंबई पोलीस. तर मग त्याच्यानंतर मी त्याला MPSC करायला लावलं. मग 2012ला तो सेट झाला. तो PSI झाल्यानंतर मग देन आय स्टार्टेड नोबेल 2012ला. त्यामुळे आता आम्ही दोघेही सेटल आहेत. पण सुरुवात मी केली होती. त्यामुळे मला घरनं विरोध कधीच नव्हता. कारण का मला घरच्यांना आईला वाटायचं की तू जे करशील ते बरोबरच आहे. आणि मग दॅट इज वॉट इट हॅज हेल्प मी. अँड आय थिंक येस, ब्लेसिंग्स असतात सगळ्यांच्या. आणि जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल खूप सिन्सिअर असाल तर यू सक्सीड. ग्रेट. मला ते NLP बद्दल अजून जाणून घ्यायचं की इंग्लिश कम्युनिकेशन आणि NLPचा काय संबंध आहे? कसं? गुड. आय लाईक टू टेल दॅट. इंग्रजी बोलणं ही एक मानसिकता आहे. ओके. इंग्रजी बोलणं ही एक मानसिकता आहे. लेट्स अंडरस्टँड नाव. लाईक NLP इज अ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो मीन्स ब्रेन, लिंग्विस्टिक मीन्स लँग्वेज आणि प्रोग्रामिंग मीन्स कंडिशनिंग. तर भाषेमध्ये तुमचं कंडिशनिंग होणं गरजेचं आहे, जे आपलं झालेलं नाहीये. I am going to speak with you. Out of 5, my 3 sentences will be wrong, 2 will be right. But these 2 sentences will give me confidence. Yes. So I have to keep speaking. मग बोलून काय होईल? मी बरोबरच बोलेल तुम्हाला. पण शिकताना 2 प्रकारचे लर्नर असतात. डोंट ऑब्झर्व टू जज, ऑब्झर्व टू लर्न. तुम्ही जर ऑब्झर्वेशन मध्ये तुमच्या लर्निंग असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही काही ना काही शिकत राहता. पण प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला गडबड दिसते तर समजायचं आपल्यामध्ये खूप मोठी गडबड आहे. कारण का ती बाहेर नाही ना, आतली आपण बाहेर शोधते. मग शोधल्यावर आनंद होतो. तर आय थिंक सो माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन. डेव्हिड क्रिस्टल, रेमंड मर्फी, थॉम्सन अँड मार्टिनेट, then Kirk Patiaka, they have done research on English as a language, and I follow their research in my coaching. So English should be taught like a language, not like a subject. See, in olden time English was a subject, then it became a language, but in modern times now it's English communication skills. So now it has become a skill now. तुमची जशी MBBS ची डिग्री आहे किंवा तुम्ही इंजिनियर होता, डॉक्टर होता, तसंच एक चांगलं इंग्लिश बोलणं आज ही एक डिग्री आहे. सर यू टेल मी नाव, इन कॉर्पोरेट 2018चा ऑक्सफर्डचा सर्वे होता. इट इज 87.5 सॉफ्ट स्किल्स अँड 12.5 युअर डिग्री. म्हणजे 22 वर्ष तुम्ही जे शिकलाय ते 12.5% आणि जे तुम्हाला शिकवलंच नाहीये ते 87.5 आहेत. हे मी नाही सांगत, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा 2018चा रिसर्च आहे. म्हणजे दिस इज व्हॉट, लुक ॲट द वे वी हॅव बीन लर्निंग अँड वी हॅव बीन एज्युकेटिंग आवरसेल्फ. So the story is spending lots of money, lots of time, lots of effort for 12.5%. Yes, 22 years. Forget about money and effort. So 25
years, 23 years, today's youngsters, they learn and then finally they get to know they have learned nothing. म्हणजे वी कांट से आपण शिक्षणाबद्दल बोलणे एवढे मोठे तर नक्कीच नाहीयेत, पण कुठेतरी गरज आहे बदलाची, खूप गरज आहे नवीन विचारांची. महत्त्वाचा विषय आहे. मी कितीतरी ग्रॅज्युएट्स पाहिलेत, पोस्ट ग्रॅज्युएट पाहिलेत, दे डोंट हॅव एनी काइंड ऑफ स्किल. They have certificates and they want lots of money. सर, हा जो टी शर्ट वरचा तुमचा टॅग, जर तुमचा इगो असेल ना, यू डोंट ग्रो इन लाईफ. की जर मला शिकायचं तर सर सिम्पल आहे सर, हाऊ यू प्रे टू गॉड. तुम्ही मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढता ना सर, बरोबर. तसं शिकताना जर इगो बाहेर ठेवला तर पेरेंट्स नाही कुठेतरी शिकवणं गरजेचं की नाही मला काही येत नाही म्हणून मला शिकायचं. जर ते आजच्या पिढीला आपण दिलं तर खूप गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी हे बघावं की मी किती श्रीमंत आहे, माझी श्रीमंती दाखवण्यापेक्षा मी माझ्या मुलाला किती ज्ञानी करतो. आय थिंक दॅट विल बी द रिअल सेन्स ऑफ एज्युकेशन राहतं. त्यामुळं त्याची कुठेतरी गरज आहे. सगळ्यांनाच जाणवतं सर, तुम्हाला मला, आपल्यालाही मुलं आहेत, आपण बघतोय सर की इट इज तुमच्यात, मी तुमचं वाक्य तुम्हाला सांगणं म्हणजे लाईक इट विल लाईक बी ओव्हर स्टेटमेंट की डोंट शो दॅट यू आर रिच, बी रिच. तर हे कुठेतरी कळणं गरजेचं आहे की जितकं साधेपणात राहू तेवढं तुम्ही ग्रो होतं. त्यामुळं आजकालच्या यंगस्टर्सना हे कळणं गरजेचं आहे. इन्व्हेस्ट ऑन द ब्रेन, नॉट ऑन द मटेरियलिस्टिक वर्ल्ड. स्वतःवर खर्च करा, ज्ञानावर खर्च करा, ना आता तुमच्या कपड्यावर आणि मोबाईल फोनवर. इंग्लिश कम्युनिकेशन हे स्किल जर एक्वायर केलं तर बरेच सारे अपॉर्च्युनिटीज ओपन होऊ शकतात, किंवा सॉफ्ट स्किल शिकलं तर बरेच साऱ्या अपॉर्च्युनिटीज ओपन होऊ शकतात. तर साधी सोपी पद्धत काय आहे म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन शिकण्याची? गुड, व्हेरी नाईस क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रोसेस आहे. अग्री विथ मी. एखादी कार तयार होते, त्याचं आधी डिझाईन तयार होतं, नंतर सगळ्या गोष्टी तयार होतात, नंतर प्रोसेस तयार होते, ती गाडी बाहेर येते. डायरेक्ट गाडी तयार होते का? नाही, प्रोसेस आहे ना. तर इंग्लिश कम्युनिकेशन ही प्रोसेस आहे. व्हॉट इज दिस प्रोसेस? पहिल्या दिवशी मी 4 लाईन बोलेल, दुसऱ्या दिवशी मी 8 बोलेल, तिसऱ्या दिवशी मी 12 बोलेल. ए नंतर काय असतं? बी. बी नंतर सी. सी नंतर डी. डी नंतर कधी झेड येईल? नाही, एफ येईल. अग्री? प्रोसेस आहे. तर मी नोबेलमध्ये इंग्लिश कम्युनिकेशनची एक प्रोसेस बनवली आहे. बरं, तुम्ही पहिल्यांदा शिकता टाइम अँड कम्युनिकेशन. काय शिकता तुम्ही? टाइम अँड कम्युनिकेशन. नंतर तुम्ही शिकता कम्युनिकेशन अँड प्रोनन्सिएशन. टाइम अँड कम्युनिकेशनचं सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला विचारेल, सर व्हॉट्स युअर रुटीन? व्हॉट्स युअर रुटीन? यू से संतोष, आय गेट अप इन द मॉर्निंग, आय गो फॉर अ वॉक, आय डू माय वर्क, आय एन्जॉय माय लाईफ. मला सांगा, हे रुटीन वर्क महत्वाचं आहे ना? मी तुम्हाला विचारेल व्हॉट इज युअर रुटीन, कम टेल मी अबाउट सिम्पल प्रेझेंट टेन्स. काय विचारेल मी तुम्हाला? रुटीन. मग मी तेच शिकवतो. गेटिंग मी? सो दिस इज इंग्लिश टाइम. व्हॉट इज इट? टाइम. टाइम. आता मी तुम्हाला विचारेल, सर टेल मी अबाउट युअर चाइल्डहुड. तुम्हाला म्हणाल, संतोष माय चाइल्डहुड वॉज अमेझिंग, आय हॅड अ ग्रेट टाइम, आय स्पेंट टाइम विथ माय फॅमिली. आता चाइल्डहुड गरजेचं का सिम्पल पास्ट गरजेचं आहे? चाइल्डहुड गरजेचं. तुम्ही काय शिकलंय? सिम्पल पास्ट टेन्स. करेक्ट. दिस इज प्रोसेस. सो टाइम अँड कम्युनिकेशन. सेकंड मी शिकवतो प्रोनन्सिएशन. आता हा एक प्रश्न आहे की मराठी माणसाचे उच्चार चांगले नाहीत. आपण फादर, फंटास्टिक, हेल्पडं, वॉकडं, टॉकडं म्हणतो, आणि याच्यामुळे काही लोकांमध्ये न्यूनगंड आलाय. बरोबर. आय ऑल्सो हॅड अ सेम. मराठी बोलल्यावर एका मिनिटात कळेल की मी मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याचा आहे. माय टोन इज व्हेरी हेवी. बट वेन इंग्लिश आय स्पीक, यू वोंट मेक इट, यू वोंट अंडरस्टँड दॅट, बिकॉज आय हॅव वर्कड ऑन माय बेसिक साऊंड्स. माउथ पॉश्चर. माउथ पॉश्चर. फादर शब्द म्हणा तुम्ही, फादर. हां, आता काय करा, वरचा दात खालच्या ओठाला लावा आणि फादर म्हणा. फादर. मच बेटर. ओके, एम आय राईट? सगळे म्हणतो व्होकॅबलरी, व्होकॅबलरी म्हणा एकदा. व्होकॅबलरी. व्होकॅबलरी थोडं मॉडिफाय करा. वरचा दात आणि खालचा ओठ दाबा आणि व्होकॅबलरी म्हणा. व्होकॅबलरी. बेटर. प्रोनन्सिएशन. प्रोनन्सिएशन शुड बी टॉट लाईक दिस. माउथ पॉश्चर. जगातला किती मोठा रिसर्च आहे, मला वाचायची गरज नाही ना. मला जे नेमकं हवं मी तेच करतो ना, तर मी तेच करतो. पहिल्यांदा टाइम अँड कम्युनिकेशन, नंतर कम्युनिकेशन अँड प्रोनन्सिएशन, आणि नंतर कम्युनिकेशन अँड सोशल एक्सप्रेशन्स. आता सोशल एक्सप्रेशन्स म्हणजे काय? से फॉर एक्झाम्पल, आपण दुसऱ्यांदा भेटतो आणि तुम्ही मला म्हणाल, संतोष आय एम व्हेरी हॅपी, लास्ट इयर माय कंपनी हॅड XYZ crore टर्नओव्हर. आणि मी म्हणेल ओके सर. पुढच्याच तुम्ही सांगाल माझ्याशी? नाही. का? मी ओके म्हणले ना. आणि व्हॉट इफ तुम्ही मला सांगितलं, संतोष आय एम ऑनर्ड शेअरिंग, माय कंपनी क्रॉस्ड XYZ टर्नओव्हर. सर आय एम प्राऊड ऑफ यू, आय ऑलवेज फील ऑनर्ड बिंग विथ यू. आय विल टॉक विथ सोशल एक्सप्रेशन्स. तर हे सोशल एक्सप्रेशन शिकवले जातात. त्याच्यानंतर दररोज मुलाला स्टेजवर घेतलं जातं. इंग्लिशपेक्षा इंग्लिशची भीती एवढी मोठी आहे ना, आणि सगळ्याला एक्सपर्ट व्हायचं नाही ना गरज एक्सपर्टची. एका वाक्यात व्हॉट इज कम्युनिकेशन, ऑक्सफर्डची डेफिनेशन राहू द्या, तुमच्या लीड्सची डेफिनेशन राहू द्या. कम्युनिकेशन इन इफेक्टिव्ह वन लाईन, इफेक्टिव्ह मेसेज डिलिव्हरी. व्हॉट? इफेक्टिव्ह मेसेज डिलिव्हरी.
मी काय बोलतो ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही काय बोलता ते मला कळलं पाहिजे. दॅट्स इट. शशी थरूर आणि चेतन भगत 2 लेखक आहेत. कुणाची पुस्तकं आपण वाचतो? चेतन भगत. शशी थरूर खूप कमी जणांना माहित पण नाहीये. खूप जणांना माहिती नाहीये. का? मला पण माहित नाही. तर शशी थरूरचं इंग्लिश 2% लोकांनाच कळतं. त्यामुळे आपल्याला शशी थरूरचं इंग्लिश बोलायचंच नाहीये. ओके. मॉडर्न टाइम कम्युनिकेशन इज अबाउट टोन, नॉट अबाउट स्टाईल, नॉट अबाउट ॲक्सेंट. आयुष्यात सोपं होणं खूप अवघड असतं. आयुष्यात सोपं होणं खूप अवघड असतं. ओके. कारण का एव्हरीवेअर देयर इज कॉम्प्लिकेशन. सो आय थिंक द सिम्प्लिसिटी मॅटर्स. त्यामुळे दॅट इज वॉट वी जनरली फोकस. ग्रेट. त्यामुळं हे आणि आम्ही ना जेव्हा स्पोकन इंग्लिश किंवा या गोष्टी केल्या तेव्हा कदाचित आत्ता वाटतं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आम्ही काय सिम्पल प्रेझेंट टेन्स 100 वाक्य करा, पास्ट टेन्स आणि ते 100 वाक्य लिहा. आणि दररोज क्लासला जाताना तुमचा बीपी वाढतोय ना सर. हो. माझ्या क्लासला जाताना मुलं एक्साइटेड असतात. सर माझा पहिला क्लास, मुलांना संपलं की वाईट वाटतं. क्लास संपलं की पूर्ण वाटतं अरे भारी संपला एकदाच. नाही सर, माय क्लास हॅज ट्रूली बीन थॉटफुल. तुम्ही माझे गुगल रिव्ह्यू बघू शकता, युट्यूबला जाऊ शकता. सर आय प्रॉमिस. काय तुमचं युट्यूब चॅनल? नोबेल इंग्लिश कम्युनिकेशन. ओके. त्याच्यानंतर लिंक्डइनला बघू शकता तुम्ही. 3 दिवस जर माझा कोणी क्लास अटेंड केला ना सर, तर 4थ्या दिवशी तो म्हणेल सर यू आर राईट. मला वाटतंय मी हे सांगतोय हा माझा कॉन्फिडन्स नाही, हा अनुभव आहे. नाही सर, मुद्दा काय माहिती आहे का, खूप सारे आज महाराष्ट्रीयन मुलं मी पाहतो ज्यांना इंग्लिश कम्युनिकेशन शिकण्याची गरज आहे. त्यांच्याकडे न्यूनगंड आहे. दे कॅन, म्हणजे त्यांना जर सेल्समध्ये पाठवलं ते चांगल्या पद्धतीने सेल्स करू शकतात, पण कुठेतरी त्याचं सिलेक्शन होत नाही आहे किंवा प्रॉब्लेम येतो आहे. तर अशा मुलांना राईट पाथ मिळावा, हे पण माझं तुमच्या आज पॉडकास्टला बोलवण्याचा माझा उद्देश होता. की सर या मुलांनी 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इंग्लिश खूप छान नाही बोलायचं तर बोलायचं. बरोबर. पहिला. दुसरं मला चुकातनं शिकायचं. आणि तिसरं मला दुसऱ्यापेक्षा नाही, मला स्वतःपेक्षा छान इंग्लिश बोलायचं. फंटास्टिक. ह्या 3 गोष्टी जर मनात ठेवल्या तर वी ऑल कॅन स्पीक इंग्लिश वेल. सर आय एम एन एक्झाम्पल ऑफ दॅट. आय हॅव 36 मार्क्स इन इंग्लिश. आय एम अ BA मराठी. आय एम नॉट शेअरिंग आय हॅव डन समथिंग ग्रेट. आय कॅन डू इट. इफ आय कॅन डू, एनीबडी कॅन डू इट. इट्स जस्ट अ प्रोसेस अँड राईट माइंडसेट. त्यामुळं माझ्यावर, मी इंग्लिश बोलल्यावर जर कोणी हसत असेल तर आय विल टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट अँड आय विल डू बेटर नेक्स्ट टाइम. सी, जी व्यक्ती आज माझ्यावर हसते ती उद्या माझ्याबरोबर नसेल. बरं, जी माझ्यावर हसणार नाही ती पण माझ्याबरोबर नसेल. त्यामुळे आयुष्यात प्रवास एकट्याचाच सुरू होतो. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगत राहणं की आय शुड गेट बेटर. इफ समबडी प्रेजेस यू, टुमॉरो ही विल नॉट बी विथ यू. इफ समबडी क्रिटिसाइजेस विथ यू, टुमॉरो ही विल ऑल्सो नॉट बी विथ यू. त्यामुळे एनिवेज माय जर्नी इज अलोन. त्यामुळे जर प्रवास एकटा असेल तर तुम्ही शिकत राहा, इम्प्रूव्ह करत राहा, मॉडिफाय करत राहा, स्वतःला अपग्रेड करत राहा. आयदर यू अपडेट या यू आउटडेट. पण ह्या जो काही आयुष्याचा प्रवास होता याच्यामध्ये असे काही चढ उतार ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आठवतात प्रसंग की यार हे चॅलेंजिंग मुमेंट्स होते जिथून मी स्वतःला सावरलं आणि आज या लेवलला? ऑनेस्टली नॉट. मला खरंच चढ उतार नाही आला आयुष्यामध्ये. ओके. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास चांगला केला. आय एम अ वेल रेड पर्सन, आय एम अ व्हेरी थॉटफुल पर्सन आणि आय एम ऑनर्ड शेअरिंग. सर मी मित्रांपेक्षाही माझ्या कामावर लक्ष दिलं सर. आय जस्ट फोकस ऑन माय नोबेल ड्रीम. आय वर्कड हार्ड. 2012 आय स्टार्टेड. इट्स 2024. आय एम ऑनर्ड शेअरिंग. आय हॅव ट्रेन 25K+ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड प्रोफेशनल्स. मला अमेझिंग स्टाफ भेटला सर माझ्या 10 वर्षामध्ये. ज्या लोकांना माझ्याकडे 10 वर्ष झालेत सर. माझे स्टुडंट्स अमेझिंग आहेत सर. सर मला अमेझिंग अनुभव आलेत माझ्या नोबेलमध्ये. एकापेक्षा एक मुलं बोलताना बघितलेत, घडताना बघितलेत मी. त्यामुळे सर ऑनेस्टली असा टफ मोमेंट काहीच नव्हता. हां, लर्निंग काही मोमेंट असतात, पण मला सर सोपं असतं तर कोणी केलं असतं ना. पाहता कोणत्या दृष्टीनं ते पण महत्त्वाचं. आणि सर आयुष्यात अवघड म्हणून तर आपण करतो ना सर. सोपं असतं तर कोणी केलं असतं. असा नव्हता तो कोई भी कर लेता, हैरा गैरा नथू खैरा. मुश्किल है तो करने में मजा है. Actually, that is what life all about. There is a nice quote said by Aristotle. He says that if I am doing it, I am doing it. That's it. मला करायचं तर मला करायचं बस. त्यामुळं टफेस्ट टाइम काहीच नव्हते सर. लर्निंग मोमेंट्स होते, बट येस यू लर्न फ्रॉम लाईफ. त्यामुळं असं त्रास तर कधीच नाही झाला सर. अँड आय हॅव रिअली एन्जॉयड माय जर्नी. आणि टचवूड माझ्या युनिक प्रोसेसमुळे म्हणा, शिकवण्याच्या पद्धतीमुळं. आणि आय एम ऑनर्ड शेअरिंग. 16 वर्षापासून मी शिकवतोय आणि 16 वर्षापासून मीच शिकवतो. त्यामुळे माझा स्टाफ असं काही नाही. 8 लोक माझ्याकडे मॅनेजमेंटला आहेत, पण कोचिंगला मीच आहे सर. अजूनही प्रत्येक मुलाला स्वतः मी शिकवतो सर. ते तुमचं पॅशनच आहे. येस, इट्स माय पॅशन. त्यामुळं आय थिंक इफ यू आर सो मच पॅशनेट अँड डेडिकेटेड, सक्सेस कम्स. ग्रेट. अशी काही लोक ज्यांनी या जर्नीमध्ये खूप काही कॉन्ट्रीब्यूट केलं असं वाटतं लाईफ? सर खूप जास्त. अशी खूप लोक आहेत. मी तर म्हणेल त्या लोकांमुळेच मी आज येते. 2010ला नोबेल सुरू केलं होतं मी, जे नाही चाललं त्यावेळी. 2012ला मला शिंदे सरांनी मदत केली. माझ्या क्लासचं नोबेल नाव त्यांच्यामुळे, कारण का 2012ला मला त्यांनी मदत केली, त्यामुळे मी नोबेल करू शकलो. त्यामुळे मी ते नोबेल नाव ठेवलं. संतोष म्हणे तुला, मी म्हणलं सर तुमचं नाव मला द्या, मला आयुष्यभर आठवण येईल की
मला माझ्या संघर्षाच्या काळात तुम्ही मदत केली, त्यामुळे माझ्या क्लासचं नाव नोबेल आहे, ते त्यांच्या क्लासचं नाव आहे. सो नोबेल इज हिज नेम, नॉट माय नेम. आय हॅव टेकन दिस नेम, बट येस, मी त्या नावाला आज खूप मोठ्या लेवलवर नेण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं आय हॅव जस्ट अचीव्ड 1% ऑफ माय कॅलिबर. कुठेतरी आज त्या नावाला लोक ओळखतात. फंटास्टिक. आणि मग त्याच्यानंतर माझा लहान भाऊ जरी लहान असला तरी ही इज लाईक विथ मी, लाईक माय एल्डर ब्रदर. आणि खूप लोक आयुष्यात भेटतात की जे मला खूप काही शिकवून जातात. गुरु असतात, त्यांच्याकडनं खूप काही शिकलोय मी. त्यामुळे दॅट्स व्हॉट अमेझिंग पीपल आय हॅव मेट इन माय जर्नी अँड ऑल हॅव इन्स्पायर्ड मी. फंटास्टिक. आई, आज तुम्ही एक सफल व्यक्तिमत्व आहात. आईला काय वाटतं की जेवढे काही खडतर परिस्थिती, वडील नव्हते आणि जे काही त्या खूप काही करावं लागलं असणार आहे. तर आज तुम्ही भाऊ एक KPI झालाय, दुसरा मुलगाही चांगलं काम करतोय सोसायटीमध्ये. आज 25,000पेक्षा जास्त लोकांना एनलाइट करणं किंवा त्यांच्या आयुष्यात हेल्प करणं, त्यांना ग्रो करायला, इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. तर आईला कसं वाटतं तुमच्या? नाही, शी इज व्हेरी नाईस सर. आई असते. त्यामुळं जर आपल्या यशात सगळ्यात जास्त आनंद जर जगात कोणाला होत असेल सगळ्यात जास्त, तर आई असते. त्यामुळे शी इज व्हेरी हॅपी नाव. शी हॅज हर ओन लाईफ अँड शी रिअली एन्जॉय. तिला खूप छान वाटतं सगळं बघितल्यानंतर. पण तिला अजूनही आश्चर्य वाटतं की हे तू कसं काय करतोस, बिकॉज तिने माझं लहानपण बघितलंय. सो मला अजूनही म्हणते की आय डोंट बिलीव्ह इट्स यू, बिकॉज इन माय चाइल्डहुड इट वॉज व्हेरी डिफरंट. पण येस, तिला अभिमान आहे आणि ती आहे म्हणून मी आहे. त्यामुळे मराठीतलं नाही, मराठवाड्यातल्या पोरांना मराठी नीट बोलता येत नाही, जिथं तुम्ही इंग्लिश फ्लुएंटली कम्युनिकेट करताय. ट्रू. आणि हे सगळे तिचे आशीर्वाद आहेत. आमच्या आईला जास्त नाही कळायचं, पण आई म्हणायची पुस्तक घेऊन बस. आता आम्ही काय वाचतो हे कधी कळलं नाही. 10वीपर्यंत आम्ही काही व्यवस्थित वाचलं नाही. कदाचित त्याची शिक्षा असेल, 17 वर्ष नंतर संघर्ष झालाय. पण येस, आईच्या त्या मार्गदर्शनामुळे मी आज येत आहे. कारण कसं काहीतरी वाचल्यामुळे कळलं की वाचणं गरजेचं आहे. सो दॅट इज वॉट. त्यामुळे इनडिरेक्ट वे ऑफ कोचिंग ऑफ मदर इज लाईक डू इट. दॅट्स वॉट. What is your company mission and vision? See, Nobel has a mission of training and inspiring generations of our country. We are on a mission of developing the youth for a better tomorrow. So that's our vision. Youthला डेव्हलप करायला तुम्ही, माझं एक मिशन आहे, मिशन कम्युनिकेट इंडिया म्हणून. त्या मिशन अंतर्गत मी आतापर्यंत 40,000 लोकांना वर्कशॉप, सेमिनार्स मधनं गाईड केलंय विदाउट चार्जिंग अ सिंगल पेनी. त्या मिशन अंतर्गत अपार्ट फ्रॉम दॅट त्या मिशनला मला खूप मोठं करायचं आहे. आणि 2027ला मला खेड्यापाड्यातील मुलांसाठी एक फ्री इंग्लिशचं यूट्यूब चॅनल लॉन्च करायचं आहे. मला त्या मुलांना फ्री इंग्लिश शिकवायचं आहे. खेड्यापाड्यातील जी मुलं आहेत त्यात शेतकऱ्यांची मुलं आणि ST कामगारांची मुलं, जिथं खरंच गरज आहे, आणि मला त्या मुलांना फ्री शिकवायचं. तर इट्स माय ड्रीम. 2027ला मी ते लॉन्च करणार आहे, ॲब्सोल्युटली फ्री. माझं तर स्वप्न आहे की त्या मुलाच्या घरी स्टडी मटेरियल पण कुरिअर केलं पाहिजे विदाऊट चार्जिंग सिंगल पेनी. त्यामुळे 2026पर्यंत काही प्रायोरिटीज आहेत ज्या पूर्ण झाल्या की 2027ला मी ते नक्की करणार आहे. अँड दॅट्स वन ऑफ माय ड्रीम्स, की माझं ते स्वप्न. यूथला काय संदेश द्याल की जे यूथ आजच्या तारखेला, म्हणजे खूप सारे लोक बघतोय की आता आम्ही लोक किंवा तुम्ही पण स्टाफ हायर करायला स्ट्रगलिंग करतो, लोकांना डिग्र्या आहेत पण स्किल नाही आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला त्यांना 3च शब्द सांगायचे: बिलीव्ह इन युअर सेल्फ, कीप लर्निंग आणि हॅव बिगर विजन इन लाईफ. ग्रेट. संतोषजी, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय वाटतं, कोणते तुमचे असे गुण होते ज्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? सर तसे तर खूप आहेत, पण मी 5 नावं घेईल. पहिला गुरु माझा आईच असेल, आई. त्याच्यानंतर पॉल इमॅन्युअल, नीरजा बजाज, डॉक्टर खालिद, प्रोफेसर भंडारी, रेड्डी मॅम, रेड्डी सर. त्याच्यानंतर दीज आर द पीपल दॅट दे हॅव लाईक कोकिल मॅम. अजून एकदा नाव सांगतो मी: प्रोफेसर रेड्डी, त्याच्यानंतर भंडारी सर, त्याच्यानंतर नीरजा बजाज, डॉक्टर खालिद, पॉल इमॅन्युअल, कोकिल मॅम. हे सगळे भारतीय आहेत. हे सगळे भारतीय, पॉल इमॅन्युअल सोडून. ओके. सो दॅट इज वॉट दे हॅव ऑल हेल्प मी. आणि मी आज त्यांच्यामुळेच येते. आणि मी खूप लकी आहे की मला दे हॅव शेअर्ड मी द बेस्ट ऑफ नॉलेज. गुरु देणारा असतो हे मला त्यांच्याकडनं कळलं. ग्रेट. सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? पॅशन अँड हार्डवर्क. पॅशन अँड हार्डवर्क. फंटास्टिक. मला असे काही तुमचे 2-4 एक्झाम्पल सांगू शकता का ज्यांना बिलकुल काही इंग्लिश येत नव्हतं किंवा धड मराठी नीट बोलता येत नव्हतं? स्वतः तुम्ही एक एक्झाम्पल आहातच त्यापैकी, पण तुमच्याकडं आलेल्यांपैकी ज्यांना बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता किंवा त्याला वाटतच नव्हतं मला मराठीशिवाय पुढं काय येऊ शकतं, पण त्यांनी प्रयत्न करायचा म्हणून तुमच्याकडे आले आणि त्याला आज फ्लुएंटली इंग्लिश यायला लागलं, आणि त्याची काही सक्सेस स्टोरी तुम्ही सांगू शकाल का? सर तशा खूप आहेत. मी तुम्हाला रिसेंट स्टोरी सांगतो. माझ्याकडे एक स्टुडंट आहे विशाल थोटे म्हणून. 4.5 लाखाचं पॅकेज होतं, जेमतेम इंग्लिश होतं. आज त्या मुलाचं 15 लाखाचं पॅकेज आहे. वाव. दुसरं निलेश महाजन, सामान्य घरचा मुलगा, इंग्लिश बरं होतं. आज ही वर्क्स इन अ व्हेरी बिग MNC IT कंपनी, IT मध्ये काम करतोय.
आज त्याचं 27 ते 28 लाखाचं पॅकेज असेल. वाव. ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्टुडंट आहे माझी निलिमा लिमजे, जी आज US मध्ये, अगेन कमिंग फ्रॉम टिपिकल मराठी बॅकग्राऊंड, काहीतरी 60 लाखाच्यावर पॅकेज असेल तिचं. हे सगळे नोबेल आहेत. आय हॅव ट्रेन देम. आणि मी प्रोफेशनल्समध्ये असे पण काही बघितलेत की खूप मोठ्या लेवलला लोक आहेत, त्यांची नावं घ्यायला नको सर, 4 वाक्य बोलताना अडखळायचे. आज कोणी जनरल मॅनेजर आहे, कोणी डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, कोणाची खूप मोठी कंपनी आहे. सर मी काही अशी बिझनेस पण ट्रेन केलेत की 10 वाक्य बोलताना विचार करायचे, आज ते एक 20-20 मिनिट इंग्लिशमध्ये स्पीच देऊ शकतात. ग्रेट. आणि हे सगळे रिअलिस्टिक आहे, जेन्युइन आहे. म्हणजे हे सांगायचं म्हणून ओघात सांगतोय नाही, इट्स अ फॅक्ट. मी तुम्हाला सांगतोय 6, दाखवू 6 सांगतो. वाह. बरं मला एक सांगा, हे जे काही तुम्ही आता मला सांगितलं इंग्लिश कम्युनिकेशन, म्हणजे तुम्ही इंग्लिश टाईम केलं किंवा प्रोनाऊन्सिएशन केलं किंवा वोकॅब्युलरी वॉटेवर, तर हे तुम्ही स्वतः डिझाईन केलं का हे कोणाकडून कॉपी केलं? सर मी डिझाईन नाही केलं. हे 4 लोक आहेत ज्यांना मी फॉलो. रेमंड अँड मर्फी, त्यांचं खूप सुंदर बुक आहे, रेमंड अँड मर्फीचं बुक आहे इंग्लिश ग्रॅमर, ते फॉलो करतो मी. त्याच्यानंतर थॉम्सन अँड मार्टिनेटचं बुक आहे प्रॅक्टिकल इंग्लिश ग्रॅमर, दॅट आय फॉलो. त्याच्यानंतर कर्क पट्रियाकाकचं बुक आहे सोशल एक्सप्रेशन्स, दॅट आय फॉलो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे माझं सायकोलॉजीचं लर्निंग सुद्धा, ओके, की जे मी NLP आणि इमोशनल इंटेलिजन्स ते सुद्धा. त्यामुळं हां, आणि याच्यानंतर डेव्हिड क्रिस्टलचे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या लर्निंगमध्ये. मी या लोकांना वाचल्यानंतर कळलं की अरे ह्याने ते सगळं प्रॅक्टिकलच केलं. आणि मी ज्यावेळी ठरवलं की मला हे बिझनेस करायचा आहे, त्यावेळी मग मात्र मी R&D केलं. मग त्यामुळे या लोकांचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. डेव्हिड क्रिस्टल म्हणा, त्याच्यानंतर रेमंड अँड मर्फी, रेन अँड मार्टिन, थॉम्सन अँड मार्टिनेट. तर या लोकांचा अभ्यास केल्यानंतर मला कळलं की दिस इज युनिक पॅटर्न. सर ही खूप मोठी लोक आहेत. सर आज आपण डिझाईन करण्यापेक्षा जे वर्ल्डचं बेस्ट डिझाईन घेऊन जर आपण ते आपल्या लोकात आपल्याला कळेल असं आणलं तर ते टिकतं आणि शाश्वत असतं. हे मला क्रेडिट तरी तुमच्याकडे राहील, 100% राहील, कधीही राहील. हे ते इट्स अनडाउटेडली आय वुड हॅव अ क्रेडिट ऑफ दॅट. बट येस, आय गॉट देअर रिसर्च, आय सिम्प्लिफाईड इट अँड आय गिव्ह इट टू देम. मला या लोकांनी शिकवलं की इंग्लिश सोपं आहे. इट्स व्हेरी सिम्पल. So they have made it very simple. Indians have worked hard to complicate English. Europeans have worked hard to simplify English. फंटास्टिक. बरं, माझ्यासारख्या किंवा अजून कोणाला ज्यांना कोणाला इंग्लिश शिकायचं आहे किंवा कम्युनिकेशन शिकायचं आहे, इंग्लिश कम्युनिकेशन, तर ते तुमच्याशी जर संपर्क करायचा म्हटलं किंवा तुमची जर हेल्प घ्यायची म्हटलं तर कशा पद्धतीने घेऊ शकतात? सगळ्यात आधी जर तुम्ही बिझनेसमॅन असाल, ऑन्टरप्रेन्युअर असाल किंवा प्रोफेशनल असाल तर कोर्सेस वेगळे आहेत. तुमचं कस्टमाइज ट्रेनिंग असतं. काय असतं? कस्टमाइज. सर तुम्ही बिझनेसमॅन आहेत, तुम्हाला सगळं इंग्लिश शिकण्याची गरज नाही. तुम्हाला 10 तास खूप झालं, ओके, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, पब्लिक स्पीकिंग संपलं. तुम्ही जर एका कंपनीचे CEO, तुम्हाला 20 तासाची ट्रेनिंगची खूप 20 तास खूप झाले, त्यात तुमचं लिडरशिप, माइंडसेट आणि कम्युनिकेशन, ओके. तुम्ही एक प्रोफेशनल आहेत, 8 तास खूप झाले प्रेझेंटेशन स्किल्स. तर इट इज कस्टमाइज्ड. आणि आय हॅव डिझाईन कस्टमाइज्ड मॉड्यूल फॉर इट. That's the reason people from Bajaj also they are with me, people from Tata also they are with me, people from SKF also they are with me, people from ZF also with me, and people from IBM and even Fujitsu they are learning at Nobel. So they have been there because the modules are customized. जर कोणाला माझे संपर्क करायचे असेल तर नोबेल इंग्लिश कम्युनिकेशन नियर आकूर रेल्वे स्टेशन माझा सेटअप आहे. 2500 नंबर दिला खाली ऑफिस स्टाफ. येस. तर नंबर आहे 9860564184. तुम्ही तो देऊ शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं माझं स्वतःचं 2,500 स्क्वेअर फीट सेटअप आहे. माझं स्वतःचं ऑडिटोरियम आहे की ज्या ठिकाणी मी हे सेशन्स घेतो सगळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः मीच शिकवतो. म्हणजे मला भेटायला आहे, माझं PA तुम्हाला भेटेल असं नाही. डिरेक्टली यू कॅन कम, यू कॅन कॉन्टॅक्ट अँड वी कॅन डू दॅट. फंटास्टिक. संतोष सर, खूप छान वाटलं तुम्ही इथं आलात. आणि इंग्लिशसारखा खूप खतरनाक विषय, माझा आणि इंग्लिशचं हमेशा भांडण. मी अजूनही म्हणतो की मला जर एखाद्या शब्दाचं स्पेलिंग लिहायला दिलं तर मी दरवेळेला नवीन लिहू शकतो, एवढा मी क्रिएटिव्ह आहे. याचा अर्थ असं की मला ते येत नाही आहे. हा एवढा भेडसावणारा विषय एवढ्या साध्या पद्धतीने ते लोकांना शिकवतायत. आणि मला सगळ्यात महत्त्वाची आवडलेली गोष्ट संतोष सरांमधली बाबतची होती की 25,000पेक्षा जास्त लोकांना त्यांनी कम्युनिकेशन शिकवलं आहे. सो मित्रांनो, इंग्लिशची घाबरण्याची गरज नाही, इंग्लिश येत नसेल तर पळून जाण्याची गरज नाही. खूप सारे लोक आहेत जे तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी मदत करू शकतात. खूप साऱ्या सरांनी नावं घेतली त्या लोकांची, पण सर स्वतः सगळ्यांचं शिकून एक चांगलं बेस्ट सक्सेसफुल मॉडेल बनवतात. तर मला वाटतं अशा रिअल हिरोला पण इथं ऐकलेलं आहे. तर इंग्लिशशी न घाबरता सरांचं जर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे तर नक्की त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि जर तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतः शिकू शकाल, सरांनी खूप साऱ्या पुस्तकांची, लेखकांची नावं तुम्हाला कम्युनिकेट केलेले आहेत, त्यांच्या पुस्तकातून शिका. पण इंग्लिशला घाबरू नका. इंग्लिश असं म्हणतात की वाघिणीचं दूध आहे, वॉटेवर मी ऐकलेले वाक्य आहेत.
पण इंग्लिश नाही म्हणून न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही आहे. खूप चांगली लोक या सोसायटीमध्ये जे तुम्हाला हेल्प करू शकतात इंग्लिश शिकण्यासाठी. संतोषजी, तुम्ही इथं आलात, एवढा तुमचा अनमोल वेळ इथं दिलात. खरंच मला माहिती आहे तुमचं शेड्यूल फार बिझी असतं, त्यातून तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. ॲक्च्युली मला तुमचे मनापासून आभार मानायला आवडतं. एवढं छान काम करताय तुम्ही की रिअल टाईम स्टोरीज तुम्ही समाजापुढे मांडताय की आयुष्यात मला येणं आणि दुसऱ्याला आलं पाहिजे. त्यामुळे मला तुमचं खरंच तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय त्याबद्दल मनापासून तुमचं कौतुक आणि अभिमान पण आहे. एवढं छान काम तुम्ही करताय आणि इन ट्रू सेन्स यू आर क्रिएटिंग शेपिंग लीडर्स फॉर आवर कंट्री. सो मनापासून धन्यवाद आणि आय एम ऑनर्ड बिईंग हिअर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.